सुगरण होण्यासाठी महत्त्वाच्या किचन टिप्स नंबर 1. मिश्र डाळीचे सांडगे करताना सांडग्यांमध्ये भरपूर लसूण घालावा, म्हणजे 1 किलोला 1 वाटी लसूण घालावा. यामुळे सांडग्यांची भाजी खूपच टेस्टी लागते. नंबर 2. जर तुम्ही बटाट्याचे चिप्स पाण्यात व्यवस्थित धुतले नाहीत तर ते चिप्स काळे पडू शकतात आणि तळल्यानंतर चिप्स लाल दिसू लागतात. नंबर 3. दही लावताना शक्यतो पसरट भांड्यात लावावे किंवा मातीच्या भांड्यात लावले तर एकदम घट्ट आणि जाडसर दही लागते. नंबर 4. गव्हाला उन्हाळ्यामध्ये कीड लागते तर त्यासाठी त्यामध्ये लाल सुपारी 5 ते 6 टाकून ठेवा, म्हणजे गव्हाला कीड लागणार नाही. नंबर 5. उन्हाळ्यात माठातील पाणी जर गार होत नसेल तर 1 दिवस माठ बाहेर उन्हात तापवावा आणि माठ रात्री थंड झाल्यावर त्यात पाणी ओतावे. यामुळे माठ खूप वर्ष टिकतो व त्याची कूलिंग कॅपॅसिटी वाढते, असे आमची आजी सांगायची. तर नक्की ही ट्राय करून बघा. नंबर 6. उन्हाळ्यात येणारे पाहुणे कोणी चहा पित नाहीत, त्यामुळे बऱ्याच वेळा सरबत करावा लागतो. म्हणून थंडीमध्ये लिंबू स्वस्त होतात, तेव्हा लिंबाचा रस काढून काचेच्या कंटेनरमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवा. हा कित्येक महिने चांगला राहतो आणि कोणत्याही सीझनमध्ये वापरता येतो. नंबर 7. उडदाचे पापड करण्यासाठी पीठ चांगले 10 ते 15 मिनिटे कुटून मऊ करून घ्यावे, मग पापड बनवावेत. त्यामुळे पापड चवीला खुसखुशीत होतात. नंबर 8. मसाले वाया जाऊ नये आणि वर्षभर टिकून राहावे म्हणून काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा. यामुळे मसाले जास्त दिवस टिकतात. नंबर 9. माठातील पाण्यात मोगऱ्याची 1-2 फुले टाकून ठेवायची आणि ते पाणी पिऊन बघा, किंवा वाळा माठातल्या पाण्यात टाकून ठेवल्यास तेही पाणी खूप छान लागते. नंबर 10. छातीत जळजळ होत असेल, पोट साफ होत नसेल तर भिजवलेले मनुके खावेत, यामुळे फायदा होतो. नंबर 11. माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी भिजवलेला टॉवेल किंवा कॉटनचा कपडा गुंडाळून माठावर गुंडाळून ठेवावा आणि कोरडा झाल्यावर परत ओला करावा, म्हणजे माठातील पाणी थंड राहते. नंबर 12. लिंबू सरबत. कोणतेही सरबत बनवायचा असेल तर त्यासाठी साखर मिक्सरमध्ये बारीक करून एखाद्या कंटेनरमध्ये भरून ठेवा, म्हणजे कोणताही सरबत बनवायचा असेल तर झटपट त्याचा उपयोग करता येतो. नंबर 13. दही उन्हाळ्यामध्ये खूप आंबट होते तर दह्यामध्ये पाणी टाकून तसेच ठेवा आणि वरचे पाणी काढून टाका आणि दह्यात थोडे दूध मिक्स करा. यामुळे दह्याचा आंबटपणा निघून जातो आणि जे पाणी काढून ठेवले आहे ते पाणी पीठ मळायला किंवा कढीसाठी तुम्ही वापरू शकता. नंबर 14. जवसातील औषधी गुणधर्मांमुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते. तसेच नैराश्य आणि डिप्रेशनवर जवस खाणे अत्यंत परिणामकारक ठरते. नंबर 15. गॅसचे लायटर बंद पडले असेल तर उन्हात ठेवावे, याने लायटर चालू होईल. नंबर 16. चपाती तव्याला चिटकत असेल तर चपाती टाकताना आधी तव्यावर तेल टाका, याने चपाती तव्याला चिटकणार नाही. नंबर 17. कोणतेही कडधान्य बनवताना रात्री भिजत घाला आणि सकाळी बनवा, त्यामुळे कुकरमध्ये लगेच शिजतात आणि गॅसची आणि वेळेची देखील बचत होते. नंबर 18. पनीर ताजे राहण्यासाठी पनीरला साखर लावून फ्रीजमध्ये ठेवा, यामुळे पनीर चांगले राहते. नंबर 19. पुरणपोळी बनवताना पुरणातील पाणी निथळूनच किसलेला गूळ घाला आणि गॅस मंद ठेवा, याने पुरण छान घट्टसर बनते आणि पुरण पातळ देखील होत नाही. नंबर 20. किचनमध्ये जिथे मुंग्या झाल्या आहेत तिथे साखर ठेवा, म्हणजे मुंग्या इतर ठिकाणी जात नाहीत आणि आपल्याला देखील पुण्य मिळते. चला तर मैत्रिणींनो, या उपयोगी वाटणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.